नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव मधूला म्हणतो, मधू तू आराम कर आणि काही लागलं तर मला सांग. तर त्यानंतर राघव काकूला म्हणतो, काकू तू इथेच थांब, मी डॉक्टरना बोलवतो, आलोच. असं म्हणत राघव तिथून निघून जाणारच. तेवढ्यातच पिंकी ही राघवच्या समोर जाते आणि राघवला म्हणते, ओ ठाणेदार, थांबा थांबा, मी आत्ताच सिद्ध केलं आहे की तुमच्या या घरामध्ये मी सेफ नाही. म्हणजेच ठाणेदारांच्या घरामध्ये ही पिंकी सेफ नाही. त्यामुळे मला आजपासूनच नाही खुद्द आत्तापासूनच पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. आणि ते करणार कोण? खुद्द तुम्ही. तर राघवा पिंकीला म्हणतो, जमणार नाही, कारण मी तुमच्या ऑर्डर घेत नाही, मी फक्त माझ्या सिनियर कडूनच ऑर्डर घेतो. तर पिंकी ही राघवला म्हणते, असं का? मग लवकरच तुमच्या सिनियर कडूनच तुम्हाला ऑर्डर येतील, परंतु तुमची ड्युटी सुरू होते आत्ता. तर राघव म्हणतो, बघू. असं म्हणत राघव रागाने तिथून निघून जातो. परंतु पिंकीच्या या वागण्याचा रुक्मिणी काकू आणि मधुला मात्र खूप राग आलेला असतो. तर पिंकी म्हणते, ठीक आहे. तर राघव तिथून निघून गेल्यानंतर पिंकी ही मनाशीच म्हणते की राघव दाजी तुझ्या मागे मागे येणार नाही, यांचा बंदोबस्त मी केला आहे. आता तू लवकरात लवकर सावीला शोधून घेऊन ये, आणि तू येईपर्यंत या मधुमधू राणीचा माज नाही उतरवला तर नावाची पिंकी नाही. आता पिंकीने मधूचा चांगलाच माज उतरवायचा ठरवलेला असतो. तर दुसरीकडे पिंकीने चांगल्याच प्रकारे ऋतुजा आणि रेश्माला कामाला चुंपलेलं असतं. ऋतुजा ही रेश्माला म्हणते की आजचा दिवस जेवण बनवण्यातच निघून गेला. रेश्मा म्हणते, नाहीतर काय आई, आणि आई मला त्या पिंकीचा जाम राग येतो. राणी वहिनीला धडा शिकवण्याची काय गरज होती त्या पिंकीला? ऋतुजा म्हणते, मग काय, आणि पिंकीला जर राणीला धडा शिकवायचाच होता तर राणीला स्वयंपाक करायला सांगायचा, आपल्याला का त्रास दिला? आपला त्रास तरी वाचला असता ना. तर रेश्मा ऋतुजाला म्हणते, आई परंतु मला काय वाटतं, आपल्याला त्रास तर झालाच आहे, परंतु ती पिंकी किती हुशार आहे ना, किती हुशारीने राणी वहिनींचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवला आहे. ऋतुजा म्हणते, अगं काही हुशार वगैरे नाही, आणि हो पण माझ्यापेक्षा तर कमीच हुशार आहे. रेश्मा विचारते, आई हे कोणी ठरवलं? ऋतुजा म्हणते, हे मी सिद्ध करणार, तिच्यामुळे काल घरातील एकही पदार्थ आपल्याला खाता आला नाही ना, आता बघच. रेश्मा विचारते, आई अहो नक्की तुम्ही काय करणार आहात? ऋतुजा म्हणते, तुला काय वाटलं मी सगळं काही विसरले आहे का? नाही. रेश्मा विचारते, आई हो परंतु तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? ऋतुजा म्हणते, आज तिचे पाहुणे येणार ना. रेश्मा म्हणते, मग काय तुम्ही त्यांना उपाशी ठेवणार आहात का? ऋतुजा म्हणते, नाही मी उपाशी वगैरे काही ठेवणार नाही, पण रेश्मा आज आपण सर्वजण जेवणार आणि ती राणी फक्त पाहत बसणार. रेश्मा विचारते, हे कसं पॉसिबल होणार आहे? ऋतुजा म्हणते, होणार, पॉसिबल होणार, त्याची काळजी तू करू नकोस, तू फक्त एकच काम कर, फ्रीज मधून ज्यूस घेऊन ये. रेश्मा विचारते, आई तुम्ही आत्ता ज्यूस पिणार आहात? ऋतुजा म्हणते, रेश्मा जास्त शहाणपणा करू नकोस, मी जेवढं सांगितलं तेवढं कर, तू फक्त ज्यूस घेऊन ये, बाकी काय करायचं ते मी बघते. तर रेश्मा ही ऋतुजाने सांगितल्याप्रमाणे ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, आई हा घ्या ज्यूस. तर ऋतुजा म्हणते, एक काम कर ना, तो ज्यूस माझ्या डोक्यावरच ठेव. तर रेश्मा खरोखरच ऋतुजाच्या डोक्यावर ठेवण्यासाठी जाते. ऋतुजा म्हणते, काय चाललंय तुझं हे, इथे ठेव ना, शहाणपणा नको करूस. रेश्मा म्हणते, आई तुम्हीच तर सांगितलं ना. ऋतुजा म्हणते, आता शांत बसायचं, मी जे काही करत आहे ना ते फक्त पाहायचं. तर त्यानंतर ऋतुजा आपला पदर फिरवत म्हणते, बघ. तर रेश्मा विचारते, आई हे काय आहे? ऋतुजा म्हणते, जादूची पुडी. असं म्हणत ऋतुजा आपल्या हातामध्ये एक पावडरची पुडी घेते. रेश्माला म्हणते, रेश्मा एक काम कर, ग्लास घेऊन ये. आता ऋतुजाने सांगितल्याप्रमाणे रेश्मा ग्लास घेऊन येते. तर ऋतुजा ग्लासमध्ये ज्यूस तयार करते. रेश्माला म्हणते, रेश्मा असा पकड, आणि त्यानंतर ती पावडर त्या ज्यूस मध्ये टाकते. रेश्मा विचारते, आई तुम्ही हे काय करत आहात? ऋतुजा म्हणते, काही नाही, जादूची पुडी आहे आणि ती त्यामध्ये टाकत आहे. तर त्यानंतर ऋतुजा पिंकीला म्हणते, त्या पिंकीने ऋतुजा रत्नापारखीशी पंगा घेतला ना, आता बघ आगे आगे क्या होता है. असं म्हणत ऋतुजा खूप खुश असते. रेश्माला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यातच तिथे पिंकी येते आणि ऋतुजा आणि रेश्माला म्हणते, चला चला कॅलेंडर, खाना लावा, जेवण रेडी आहे का? तर ऋतुजा ही पिंकीला म्हणते की हो सर्व जेवण रेडी आहे. असं म्हणत ऋतुजा ही पिंकीजवळ ज्यूस घेऊन येते आणि पिंकीला म्हणते की खास पाहुण्यांसाठी मी स्पेशल ड्रिंक बनवलं आहे, जरा सांगा ना कसं झालं आहे. तर पिंकी ही मुद्दामून त्यांचं कौतुक करत म्हणते, एक नंबर ऋतुजा काकी, अहो तुम्ही न सांगता एवढं छान ज्यूस बनवलं आहे, स्पेशल ड्रिंक बनवलं आहे, अहो तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी. तर त्यानंतर ऋतुजा ही पिंकीला म्हणते, मी आज स्वतःच्या हाताने हे स्पेशल ड्रिंक तुम्हाला पाजणार आहे. तर पिंकी ऋतुजा काकूंना म्हणते, ऋतुजा काकू इतना प्यार, इसका मतलब क्या होता है? आना आना मी पितेच. असं म्हणत पिंकी तो ज्यूस घेते. आता ऋतुजा खूप खुश होते, परंतु पिंकी थांबते. तर ऋतुजा विचारते, काय झालं? तर पिंकी म्हणते, एकच ग्लास, अहो अजून 2 ग्लास घेऊन या, अहो तुमच्यासाठी पण तर येईल ना तुम्हाला पण, अहो एवढी कामं केली, एवढा छान ज्यूस बनवला आहे, मग तुम्हाला नको का? तुम्ही पण ज्यूस घ्या ना. तर त्यानंतर ऋतुजा म्हणते, नाही तुम्हीच घ्या ना. तर पिंकी म्हणते, नाही आता तुम्ही पण ज्यूस घ्यायचा आहे. तर आता त्यांच्याजवळ कुठलाच पर्याय नसतो. आता ऋतुजा ही रेश्माला म्हणते, रेश्मा जा ना ग्लास घेऊन ये. परंतु रेश्मा मात्र घाबरून गेलेली असते. रेश्मा
रेश्मा म्हणते आई, ऋतुजा म्हणते हो रेश्मा तू ग्लास घेऊन ये. आता पिंकी म्हणते काय झालं रेश्मा? रेश्मा म्हणते काहीच नाही. आता रेश्मा ही ग्लास घेऊन येण्यासाठी जाते, परंतु ती खूप घाबरून गेलेली असते. ऋतुजा काकूंना पिंकी म्हणते खरंच खूप छान काम केलं आहे. आता त्यामुळे आता तुम्हीही माझ्यासोबतच ज्यूस प्यायचा आहे. तर पिंकी ही त्यांच्याजवळ पाहत असते आणि त्या दोघांची गंमत पाहून पिंकीला मात्र खूप मजा येत असते. पिंकी ही ऋतुजाला म्हणते ऋतुजा काकू तुम्ही दिलेला स्पेशल ज्यूस पाहून माझं दिल अगदी गार्डन झालं आहे. तर ऋतुजा ही पिंकीला म्हणते मग त्या गार्डन मध्ये बसूनच या ज्यूसचा आनंद घ्या आणि ज्यूस संपवा. तर पिंकी म्हणते हो मी तर ज्यूस संपवणारच आहे, परंतु तुमचंही ज्यूस येऊ द्या. अहो तुमचेही ग्लास येऊन देत ना, मग आपण एकत्रच पिऊ. तर तेवढ्यातच रेश्मा ही ग्लास आणि ज्यूस घेऊन आलेली असते. तर पिंकी स्वतःच्या हातानेच 2 ग्लास तयार करते आणि ऋतुजा आणि रेश्माला देते आणि म्हणते हे घ्या, आता आपण तिघांनी मिळून ज्यूस प्यायचा आहे. असं म्हणत पिंकी त्या दोघांनाही ज्यूस देते आणि तिघही ज्यूस पिणारच. तेवढ्यातच पिंकी पुन्हा एकदा थांबते आणि रडण्याचं नाटक करते. ऋतुजा विचारते की आता काय झालं? तर पिंकी म्हणते की आता हा आपला फॅमिली टाइम बघून मला माझ्या घरच्यांची आठवण झाली, माझ्या गावची आठवण येत आहे. माझी गावची माणसं किती प्रेमळ आहेत, खरंच खूप प्रेमळ आहेत. गावची माणसं खरंच खूप आनंदात असतात. गावची यात्रा जेव्हा असते तेव्हा आमच्या गावची माणसं खूप छान असा गेम खेळतात आणि तोच गेम मला आठवला. ऋतुजा म्हणते मग त्या आठवणीमध्येच आता हा ज्यूस प्या ना. तर पिंकी म्हणते हो हो ते तर मी विसरूनच गेले होते. असं म्हणत ऋतुजा पुन्हा एकदा पिंकीच्या हातामध्ये त्या ज्यूसचा ग्लास देते आणि पिंकीला प्यायला सांगते. आता पिंकी ज्यूस पिणारच. तेवढ्यातच रेश्मा ही पिंकीला विचारते कुठला गेम होता आणि कुठला गेम खेळायची तुमची गावची माणसं? तर पिंकी म्हणते हो हो त्याचीही आठवण तू करून दिलीस. आता मला तुम्हाला सांगायलाच हवा, शोध राणीचा. तर रेश्मा विचारते काय शोध राणीचा म्हणजे हा काय गेम आहे? तर पिंकी म्हणते 1 मिनिट, आता हा गेम मला तुमच्यासोबत खेळायचाच आहे. बघा ना त्या निमित्ताने मला माझ्या गावची आठवण झाली. आता ऋतुजा ही ज्यूस पिण्यासाठी घेते. तर पिंकी म्हणते 1 मिनिट, आता हा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे. ऋतुजा विचारते काय? तर पिंकी म्हणते की हो तुमची ग्लास द्या इकडे. असं म्हणत पिंकी त्या दोघींची ग्लास घेते आणि म्हणते आता हा खेळ असा होता की राणीला लपवलं जातं, पण राणी तुमच्यासारखीच चलाक. राणी जाते स्टँड कडे. ऋतुजा विचारते काय? तर पिंकी म्हणते की हो राणी जाते स्टँड कडे. तेव्हा गावकरी तिच्या मागे मागे तिला शोधत येतात स्टँड कडे, परंतु तोपर्यंत राणी जाते मैदानाकडे. आता गावकरी येतात मैदानाकडे, तोपर्यंत राणी जाते मंदिराकडे. गाव मात्र राणीच्या मागे मागे फिरत असतं, परंतु राणी काही त्यांना सापडत नसते. गाव त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु ती काही सापडत नाही. असं म्हणत पिंकी ही त्या ग्लासालाच राणी आणि गावकरी समजते आणि ती ग्लास इकडे तिकडे फिरवत असते. आता तेव्हा मात्र ऋतुजा आणि रेश्माचं डोकंच फिरतं. आता त्या 3 ग्लासांमध्ये नक्की भांगेचा ग्लास कोणता आहे हे ऋतुजा आणि रेश्माला कळतच नाही. रेश्मा ही शोधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रेश्माच्या काही लक्षात येत नसतं. तोपर्यंत पिंकी ही नाटक करत म्हणते आता मात्र दमली. ऋतुजा विचारते कोण दमली राणी? तर पिंकी म्हणते नाही हो राणी का दमेल, आणि दमायला तिला झालंच नाही, परंतु राणीला शोधलं गावकऱ्यांनी. आता मात्र राणीला शोधलं गावकऱ्यांनी. मग आता ज्या गावकऱ्यांनी राणीला शोधलं, ज्या गावकऱ्यांना राणी सापडली त्यांना मिळतो पूजेचा मान. असं म्हणत पिंकी ही त्यांना म्हणते आता किती छान होता ना हा खेळ. तर रेश्मा म्हणते परंतु हे ट्युनिंग काही समजलंच नाही. ऋतुजा म्हणते हो ना, आता यातली आपली राणी कोणती कसं समजायचं? आता ऋतुजा मात्र काय करावं तिला काहीच कळत नाही. तर पिंकी म्हणते घ्या ना यातली कुठलीही राणी तुम्ही घ्या, जी आवडेल राणी ती तुम्हाला घ्यायची आहे. तर त्यानंतर ऋतुजा त्यातील 1 ग्लास आपल्याला घेते. तर रेश्मा मात्र पाहतच असते. आता रेश्माला पिंकी म्हणते काय झालं? आता राणीने तर आपला ग्लास घेतला आहे, मग गावकरी बघत बसतील का? नाही ना, अहो घ्या ना तुम्ही पण घ्या. असं म्हणत रेश्माला सुद्धा 1 ग्लास घ्यायला सांगते. आता रेश्मा सुद्धा घाबरत 1 ग्लास घेते. आता दोघींनी सुद्धा ग्लास घेतलेला असतं. तर पिंकी म्हणते प्या प्या, अहो एवढा छान ज्यूस बनवला आहे, राणी तर दमून गेली आहे, त्यामुळे आता तुम्ही दोघांनीही ज्यूस प्यायचा आहे. असं म्हणत दोघांना ज्यूस प्यायला सांगते, परंतु दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. आता त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. तर ऋतुजा ही रेश्माला म्हणते पी ना. तर इकडे मात्र पिंकीने आपला ग्लास संपवलेला असतो. आता पिंकीने ग्लास संपवल्यामुळे त्या दोघींना आश्चर्य वाटतं आणि त्या दोघीही आश्चर्याने पिंकीकडे पाहू लागतात, परंतु पिंकीमध्ये काहीच बदल झालेला नसतो. तर रेश्मा ग्लासातील ज्यूस पित असते, ऋतुजा मात्र तिच्याजवळ पाहत असते. तर त्यानंतर रेश्मालाही काही झालं नाही, म्हणून ऋतुजा ही रेश्माला म्हणते हे ग्लास माझं होतं. रेश्मा म्हणते नाही नाही हे ग्लास माझं होतं. आता त्या दोघींची भांडणं चालू होतात. पिंकी म्हणते थांबा, आता सुनेने सासूचा खून केला हे योग्य वाटतं का? ऋतुजा मात्र घाबरून जाते. ऋतुजा म्हणते नाही नाही. तर पिंकी म्हणते मग आणा इकडे. असं म्हणत पिंकी पुन्हा एकदा त्या दोघींची ग्लास घेते. तर पिंकीने दोघींची ग्लास मागून घेतल्यामुळे ऋतुजा आणि रेश्मा घाबरून गेलेले असतात. तर पिंकी म्हणते या ग्लासमुळे तुमची भांडणं होत आहेत ना, हा ज्यूस माझा नाही तो ज्यूस माझा नाही, मग थांबा. असं म्हणत पिंकी त्या दोघींचाही ज्यूस जारमध्ये मिक्स करते. तर तेव्हा मात्र ऋतुजा आणि रेश्माला धक्काच बसतो. आता पिंकी म्हणते बघा आता झाली ना ग्लास रिकामी, आता मी पुन्हा तुम्हाला खूप छान असा फ्रेश ज्यूस बनवून देणार आहे आणि तो ज्यूस तुम्ही प्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला पण शांत वाटेल. असं म्हणत पिंकी ही त्या दोघींच्याही ग्लासमध्ये पुन्हा एकदा ज्यूस देते. आता ते दोघेही घाबरून गेलेले असतात. पिंकी मध्ये घ्या, ऋतुजा मात्र खूप घाबरत असते. पिंकी मध्ये घ्या ऋतुजा काकू, तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. आता दोघेही ज्यूस घेतात आणि
एकमेकींजवळ पाहू लागतात. दोघेही खूप घाबरून गेलेले असतात. तर पिंकी त्या दोघींची मजा घेत असते. तर त्यानंतर पिंकी म्हणते, घ्या घ्या, तुम्हाला खूप दमायला झाला आहे, पटापट ज्यूस संपवा. मी संपवलाच ना माझा ज्यूस. आता ऋतुजा आणि रेश्माजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच ते दोघेही ज्यूस पिण्यासाठी घेतात. आता त्यांच्याजवळ पाहिल्यानंतर पिंकीला त्यांचा प्लॅन आठवतो, कारण पिंकीने त्यांचा प्लॅन पूर्णपणे पाहिलेला असतो. जेव्हा ऋतुजा काकू क्लासमध्ये पावडर मिक्स करत असतात तेव्हा पिंकीने पाहिलेलं असतं आणि ते पाहून पिंकीला धक्काही बसतो. परंतु पिंकीने त्याच क्षणी ठरवलेलं असतं की त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवायचा आणि त्याचप्रमाणे पिंकीने त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवलेला असतो. आता पिंकी ही त्यांच्याजवळ पाहत मनाशीच म्हणते, गुड लक, तुमच्या समोर मधुमधू राणीचं उदाहरण असताना सुद्धा तुम्ही या पिंकीशी पंगा घेतला. आता भोगा तुमच्या कर्माची फळं. असं म्हणत पिंकी त्यांच्याजवळ पाहते आणि म्हणते, होऊ दे धिंगाणा. आता त्या दोघींनीही ग्लासमध्ये ज्यूस संपवलेला असतो आणि त्या दोघींनाही भांग चढलेली असते. दोघी एकमेकांजवळ पाहतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव विचार करत असतो. तेवढ्यातच तिथे ऋषभ येतो आणि राघवला विचारतो, काय झालं दादा? राघव ऋषभला म्हणतो की आपला प्लॅन पूर्णपणे विस्कटला आहे. ऋषभ विचारतो, म्हणजे? तर राघव ऋषभला म्हणतो की त्या पिंकीने सिक्युरिटीसाठी माझं नाव हेड ऑफिसवर दिलं आहे आणि त्यांनी सुद्धा ते एक्सेप्ट केलं आहे. ऋषभ विचारतो, हे कसं शक्य आहे? राघव म्हणतो, यांच्यासाठी काहीही शक्य आहे. ऋषभ हा राघवला विचारतो की दादा आता काय करायचं? राघव म्हणतो, आता मी काहीच करू शकत नाही. आपला प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागेल, कारण मी कुठेही जाणार नाही, मला कुठेही जाता येणार नाही. तर राघवच्या लक्षात येतं. राघव म्हणतो, ऋषभ, परंतु मी नाही जाऊ शकत, पण तू तर जाऊ शकतोस. तर राघवला ऋषभ म्हणतो, गुड आयडिया. तर राघव ऋषभला म्हणतो, तू जा आणि गोदा मावशी आणि कृष्णाबद्दल जे जे काही तुला कळेल, जे जे काही समजेल, ते सगळी काही इन्फॉर्मेशन तू मला द्यायची आहे. अगदी छोट्यात छोटी जरी इन्फॉर्मेशन मिळाली तरी तू ती मला द्यायची आहे. ऋषभ म्हणतो, दादा ठीक आहे, माझी एक दोन कामं आहेत, ती झाल्यानंतर मी लगेचच निघण्याचा प्रयत्न करेन. राघव म्हणतो, थँक्यू. ऋषभ म्हणतो की दादा मी येतो. असं म्हणत ऋषभ हा जायला निघालेला असतो. तर राघव पुन्हा एकदा ऋषभला आवाज देतो आणि ऋषभला म्हणतो, ऋषभ सॉरी. ऋषभ म्हणतो, दादा रे का सॉरी म्हणत आहेस? तर राघव म्हणतो, रेश्मासोबत तुझं राहणं खूप गरजेचं होतं, परंतु तुला आता जावं लागत आहे. ऋषभ राघवला म्हणतो, परंतु त्यासाठी कृष्णा घरी येणं खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. तू काळजी करू नको, मी लवकरात लवकर कृष्णाला घेऊन घरी येईन. राघव म्हणतो, ठीक आहे, परंतु ऋषभ तू स्वतःची काळजी घे. ऋषभ म्हणतो, दादा तू माझी काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी घे, मी लवकरच येईन. असं म्हणत ऋषभ हा कृष्णाला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर राघव मनाशीच म्हणतो, ऋषभ तू तोपर्यंत कृष्णाला शोध, तोपर्यंत मी इथे पिंकीची माहिती काढतो. पिंकीच्या मनात नक्की काय आहे हे मला शोधावंच लागणार आहे. आता राघवने पिंकीची माहिती काढायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पिंकी मात्र रेश्मा आणि ऋतुजाला डान्स करायला सांगते आणि त्यांची मजा घेत असते. रेश्मा आणि ऋतुजा डान्स करत असतात तर पिंकी म्हणू लागते, वा वा, एकच नंबर, किती छान डान्स करत आहात. त्या दोघेही भांगेच्या नशेमध्ये डान्स करत असतात आणि पिंकीने म्युझिक चालू केलेले असतात. आता त्या म्युझिकवर त्या दोघेही अगदी भान हरपून डान्स करत असतात आणि पिंकी त्यांची मजा घेत असते. तेवढ्यातच ते रुक्मिणी काकू आणि मधू येतात. आता त्या दोघींना डान्स करताना पाहून रुक्मिणी काकू आणि मधूला धक्काच बसतो. रुक्मिणी काकू विचारतात, ही काय चाललं आहे? ते ऋतुजाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ऋतुजा काही थांबत नाही. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव म्हणतो, हे काय चाललं आहे? राघव तर म्युझिक बंद करतो आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्या दोघी काही थांबत नाही. इकडे तिघीही त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या काही थांबत नसतात. रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, अगं ह्या पोरीच्या तालावर तू काय नाचत आहेस? तर त्यानंतर ऋतुजा मात्र काही ऐकून न घेता डान्सच करत असते. तर रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात, तू हे काय चालवलंयस? तर पिंकी म्हणते, दरवेळी तुम्ही मलाच का जाब विचारत असता? तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा विचारा ना. रुक्मिणी काकू पिंकीला म्हणतात की आम्हाला अक्कल शिकवू नकोस. तर पिंकी म्हणते, मग बघा ट्राय करून. तर त्यानंतर पिंकी ही रुक्मिणी काकूंना म्हणते, मीच सांगते नक्की काय झालं आहे ते. तुम्ही मधुमधू राणीला बाहेर घेऊन गेलात आणि या दोघींनी माझ्या समोरच माझ्या सरबतमध्ये नशेची दवाई मिक्स केली आणि ती मिक्स करताना मी स्वतःहून पाहिलं आहे. मग या पिंकीने शांत बसायचं का? नाही, या पिंकीने यांचाच डाव यांच्यावरच उलटवला आहे, नाहीतर माझंही यांच्यासारखं माकड झालं असतं आणि मी सुद्धा अशीच नाचत राहिली असती. आता त्या दोघांचं माकड झालेलं पाहून पिंकीला मात्र आनंद झालेला असतो. तर रुक्मिणी काकू आणि मधू त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि तिथून घेऊन जातात. तर राघव मनाशीच म्हणतो, माझ्या घरातील सर्वांना काय झालं हे मलाच कळत नाही. तर पिंकीला मात्र त्या दोघींची अवस्था पाहून खूप हसायला येत असतं आणि पिंकी त्या दोघींची मजा घेत असते. आता राघवला पिंकीचा खूप राग येतो आणि राघव पिंकीला विचारतो, काय पद्धत आहे वागण्याची? ऋतुजा वहिनी वयाने मोठ्या आहेत, मग त्यांच्या वयाचा मान तरी ठेवा आणि चुकीचं वागताना जरा तरी विचार करा. पिंकी म्हणते, म्हणजे तुमच्या फॅमिलीची चूक नाहीच आहे का? अहो तुमच्या फॅमिलीची चूक आहे आणि मी शांत राहायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पिंकी चुकीची गोष्ट होत असताना शांत राहणार नाही आणि जर पिंकीची चूक असती तर पिंकीला माफी मागायला सांगायची गरजही पडत नाही. आणि कसं आहे ना, आपलं लग्न झालं नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्यावर आवाज चढवू शकत नाही आणि हा अधिकार मी फक्त माझ्या धनींना दिला आहे. तर राघव म्हणतो, बस करा, काही झालं तरी लग्नाचा विषय का काढत असता तुम्ही? आता बंद करा तो विषय. आणि एक गोष्ट मी सांगत आहे ती नीट ऐकायची, माझं लग्न झालं आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि माझ्या सिंधूची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही. मी आता कृष्णाला शोधतच आहे आणि तुमच्या युवराजला पण
पण शोधणार आहे आणि तो सापडेपर्यंत तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर या घरामध्ये नीट राहायचं, नीट वागायचं. माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही. माझ्या घरच्यांना त्रास आला तर मी ते सहन करणार नाही. तर राघवचं हे बोलणं ऐकून पिंकी मात्र शांतच होते. आता राघवचं सिंधूवर असलेलं प्रेम पाहून पिंकीला खूप आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी ही गोदामावशीला फोन करते आणि विचारते की आणि आपल्या सावीची काय खबर बात. तर गोदामावशी म्हणू लागतात, अहो तो माजोटीचा जो पार्टनर आहे ना तो खूप चलाक आहे. तर पिंकी म्हणते, आता तर तुम्ही काळजीच करू नका, त्या पार्टनरचा शोध मी स्वतः घेणार आहे. आता पिंकी विचार करत म्हणते की कदाचित शकुंतला देवी तर नसतील ना या माजोटीचा पार्टनर. तर पिंकी शकुंतला देवींना विश्वासात घेत सत्य शोधण्याचा प्रयत्न करते आणि शकुंतला देवी पिंकीला म्हणतात, माझ्या मागे या घरात काय होत आहे हे शोधण्यासाठीच मी मधुराणीला जवळ केलं आहे. आमच्यामध्ये मैत्री वगैरे काहीच नाही. हे जे काही आहे ना ते सगळं काही खोटं आहे. तर पिंकी मनाशीच म्हणते की याचा अर्थ शकुंतला देवी पार्टनर असणं शक्यच नाहीये. मग या राणीचा नक्की पार्टनर कोण असणार आहे असा पिंकी विचार करू लागते. आता पिंकीला नक्की खरा पार्टनर कोण आहे हे कळेल का हे पाहण्यासाठी